एक रिक्षा चालकाचा मुलगा IAS झाला, कलेक्टर झाला आणि माझे वडील त्यावेळेसही सालदारकीच करायचे. तर मग मी विचार केला, की रिक्षा चालकाचा मुलगा जर कलेक्टर होऊ शकतो, तर एक सालदाराचा मुलगा का नाही होऊ शकत? ही एवढी सगळी नाजूक परिस्थिती असताना देखील एवढं मोठं स्वप्न पाहिलं, हं. वाटत होतं हे होईल शक्य? उघड्या डोळ्याने स्वप्न पहा आणि Exactly. असे स्वप्न पहा जे रात्री झोपवून नाही देणार तुम्हाला. माझी आई अपंग असताना सुद्धा दुसऱ्या शेतात कामाला जायची. आई-वडील वयस्कर आहे आणि शेतात ते काम करतायत. मी घरात बसून UPSCचा अभ्यास करतोय. ते पचत नव्हतं कुठेतरी. मी म्हटलं यांच्या नजरेपासून दूर गेलो तरच मी शांततेत अभ्यास करू शकतो. तर माईने बघितलं माझ्याकडे, की काय झालं? मग मी रडायला लागलो. तर मग त्यांना वाटलं, की हा फेल झाला. रडतोय म्हणजे फेल झाला. फेल होतोय. मग वडील म्हणे, "जाऊ दे, होत असतं, परत करू." म्हणजे कोणी सगळ्या लोकांनी सांगितलं आणि स्वतःच्या बापाने सांगितलं, हे खूप मोठं जमीन आसमानाचा फरक आहे, की जेव्हा स्वतःचा बाप खांद्यावर वरती हात ठेवतो आणि सांगतो, की काही होत नाही, परत परत करू. करू. ती खूप मोठी प्रेरणा होती. पण ह्यावेळेस सिच्युएशन उलट होती, मी पास झालो होतो. माझे वडील सालदार होते, दुसऱ्यांच्या शेतीत कामाला जायचे. ती रिस्पेक्ट एकेरी नावाने हाक मारायचे, कोणी हिणवणूक करायची. आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची, अपंग होती, तर बाया हसायच्या. त्याच वेळेस जे लोक हसत होते तेच घरी आले, की आम्हाला तुझा अभिमान वाटतो. त्यावेळेस ते शब्द जे होते ना, की कुठेतरी हां, मला हे प्रूव्ह करायचं होतं. भिकन नाव का ठेवलं तुमचं? तर भीक मागितली होती म्हणून माझं नाव भिकन ठेवलं. UP बिहारचा टक्का का जास्त आहे? सगळ्यात जास्त UPSCमध्ये. कारण की त्यांचा पॅटर्न UPSCचा पॅटर्न आणि UP बिहारचा पॅटर्न सेम आहे. माझी इंग्लिश एकदम खराब होती. मी नेचरला नटोरे आणि फ्युचरला फुटुरे म्हणायचो. 21 ची प्रिलिम्स फेल, 22 ची प्रिलिम्स फेल, 23 ला मी खूप सारा अभ्यास केला. याच्याकडून गाईडन्स घे, त्याच्याकडून घे, सगळा अभ्यास केला. CSAT वर फोकसच नाही दिला. ना मला हिंदी बोलता येत होती, ना इंग्लिश. म्हणजे एकदम घाबरून गेलो. अक्षरशः मी रडून दिलं त्यावेळेस. तर ते समोरचे व्यक्ती बोलले, की तू जर असं रडणार असेल तर तुला आम्ही गव्हर्नमेंटमध्ये का घेऊ? तुमचं शेड्यूल कसं होतं? दिवसभर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचे किंवा तुमचा दिवस कसा जायचा? सगळ्यात मोठं मोटिवेशन होतं आई-वडील, की सर मी बघितलंय फाटक्या बनेलीवरती दुसऱ्या शेतात वडिलांना काम करताना अपंग असूनही माझ्या आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची. नमस्कार, मी किरण निंभोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की खडतर संघर्ष हा आलाच. आणि आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेमध्ये कोणीतरी बलाढ्य घरातील किंवा खूप सारी संपत्ती आहे, मोठा बिझनेस आहे किंवा सगळ्या गोष्टी सेटल आहेत आणि त्या घरातला विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत आलाय हे खूप क्वचित होतं. आज पाहतो की आपण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा हा ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त भागातला किंवा विशेषतः आर्थिक परिस्थिती नाजूक असणारा भरपूर आणि बहुसंख्य गट हा या स्पर्धा परीक्षेत स्वतःला आजमावण्यासाठी आणि स्वतःचं दारिद्र्य दूर करण्यासाठी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येत असतो. आणि विशेषतः जगातली सर्वात अवघड मानली जाणारी आपली UPSCची परीक्षा, त्या UPSCमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रातील युवक स्वतःचं भविष्य आजमावत असतात आणि त्याच्यातून त्यांचं ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यावेळेस महाराष्ट्राची मान ताठ होते, त्याची कॉलर ताठ होते. आणि आज वास्तव कट्ट्यावरती असंच एक व्यक्तिमत्व आहे. अतिशय खडतर परिस्थितीमधून, बिकट परिस्थितीमधून शिक्षण घेतलं, दिल्लीला जाऊन UPSCची तयारी केली आणि आज त्यांचं कदाचित त्यांना IRS किंवा IPS, चर्चेमध्ये तर IPS आहे, परंतु त्यांच्या बोलण्यातून IRS ही पोस्ट त्यांना मिळत आहे. असे भिकन रोजेकर सर आपल्यासोबत आहेत. सर वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. थँक्यू सर. खरं तर तुमचे सोशल मीडियावरती खूप व्हिडिओ पाहिले, तुमची परिस्थिती पाहिली, तुमचं घर पाहिलं, मीडियाने त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. आणि ज्या वेळेस रिझल्ट आला, तुमची ही सगळी परिस्थिती दाखवली, त्यावेळेस एक सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक पालकाच्या आणि प्रत्येक मुलाच्या मनामध्ये एक पाल चुकचुकली की अरे हे होऊ शकतात तर आपण का नाही. प्रत्येक जण होऊ शकत नाही सर, पण स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि स्वतःला आजमावण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि तुम्ही ते मोटिवेशन आहात, कारण आज तुमची परिस्थिती ही अशी असतानाही तुम्ही आज जगातल्या सगळ्यात मोठ्या परीक्षेला सामोरे गेलात आणि यशस्वी झालात. कशी सुरुवात झाली? सर सुरुवात तर 2016ला म्हणजे ज्यावेळेस मी 12th दिली, म्हणजे CET होती त्यावेळेस, तर मला CETमध्ये 149 आले होते. त्या एका मार्काने माझं MBBSचं राहिलं होतं. आणि त्याच वर्षी आमच्या जिल्ह्याचे अन्सार शेख सर UPSC क्लिअर केले होते आणि त्या न्यूजमध्ये हेडलाईन वारंवार जात होते, की एक रिक्षा चालकाचा मुलगा IAS झाला, कलेक्टर झाला. आणि माझे वडील त्यावेळेसही सालदारकीच करायचे. तर मग मी विचार केला, की रिक्षा चालकाचा मुलगा जर कलेक्टर होऊ शकतो, तर एक सालदाराचा मुलगा का नाही होऊ शकत? तर मग तो डिसिजन माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर BSc ॲग्रीकल्चर घेतलं आणि स्पर्धा परीक्षेचं थोडंसं जाणीव करून घेत होतो कसं असतं, काय असतं. आणि लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस 2020ला ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर
तयारी वगैरे सुरू केली. अच्छा. पण ज्यावेळेस तुम्ही आता सांगितले की वडील सालदार होते हा. आणि बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये गरिबांनी स्वप्नच पाहू नयेत, येस. मोठी स्वप्न गरिबांनी पाहू नये अशा आपल्या आजूबाजूच्याच सांगत असतात. कारण ते आपल्यासाठी नाही, ते आपल्याच्याने होणार Yes, नाही, yes. त्यासाठी पैसे लागतात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ऐकत असतात. वडील सालदार होते, तुमचं सोशल मीडियावर आम्ही घर देखील हा. पाहिलं. ही एवढी सगळी नाजूक परिस्थिती असताना देखील एवढं मोठं स्वप्न पाहिलं, वाटत होतं हे होईल शक्य? रिझल्ट लागल्यानंतर वाटतं की यार हे झालंय, पण अगोदरचं स्वप्न होतं. ते म्हणतात ना की ते एपीजे अब्दुल कलामचं पुस्तक वाचलं होतं मी, अग्निपंख. त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा आणि Exactly. असे स्वप्न पहा जे रात्री झोपवून नाही देणार तुम्हाला, असे स्वप्न पहा. तर मी तेच बघायचो. मी शाळेतही हुशार होतो. गावातले लोक येता जाताना मला थोडंसं सांगायचे की हा मुलगा, हा सालदाराचा मुलगा खूप हुशार आहे. आणि शाळेत शिक्षकही खूप कौतुक करायचे, अरे हा मुलगा खूप हुशार आहे. तर मला ते वाह ऐकायची सवय पडली होती. मग मी जाणून बुजून अभ्यास करायचो जास्त. मग ते कौतुक, ते वाह न्यूजपेपरमध्ये ते वाचायचो, हा मोठा व्यक्ती झाला. शाळेवर कोणीतरी मोठं व्यक्तिमत्व आलं ते बघायचो. मग ती रिस्पेक्ट सोसायटीमध्ये. आणि तो एक विचार की एक बस झालं आता, हे जे आपलं जे आई-वडील कष्ट करतायत, दुसऱ्याच्या शेतात राबतायत. माझी आई अपंग असताना सुद्धा दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची. आई अपंग आहे. अपंग आहे. आणि 2 लग्न झालेले आहेत वडिलांची, सावत्र आई सुद्धा आहे. तर एवढं सगळं होतं, परिस्थिती अशी होती. तर मग एकच विचार केला, आपल्याकडे गमवण्यासाठी सारखं काहीच नाहीये. बरोबर. पण जर झालं ना, त्या दिवशी खूप मोठं होईल. आणि तेच प्रयत्न केला मी. 2021 पासून सुरू झाली. त्या जर्नी 2025ला संपली समजा. अच्छा. म्हणजे वडील सालदार होते, सालानी जायचे. येस. तुम्ही कधी त्यांना मदत करत होते? मग शेती आहे सर आमची 2 एकर. बरं. तर मीही शनिवार, रविवार शाळेच्या व्यतिरिक्त शनिवार, रविवार शेतीत मदत करायचो. आणि गाव सोडण्याचं कारण एकच होतं माझं, की मला तेच वेगळं वाटायचं, की आई-वडील वयस्कर आहे आणि शेतात ते काम करतायत. मी घरात बसून यूपीएससीचा अभ्यास करतोय. ते पचत नव्हतं कुठेतरी. मी म्हटलं यांच्या नजरेपासून दूर गेलो तरच मी शांततेत अभ्यास करू शकतो. बरोबर. तेव्हा मी गाव सोडण्याचा डिसिजन घेतला होता. आणि तेच आई-वडील शिक्षित नव्हते. त्यांनी मला कधीच प्रश्न विचारला नाही, की तू कशाचा अभ्यास करतोय? हे काय आहे? किती वर्ष लागतील? ते फक्त त्यांना गावातले लोकं म्हणायचे, "मुलगा हुशार आहे, करतोय, करू द्या." तर तेवढं त्यांना माहीत होतं. आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला, मंत्री, आमदार, खासदार घरी आले, खूप मोठे-मोठे आय-ए-एस, आय-पी-एस ऑफिसर घरी आले. त्यावेळेस त्यांना कळालं, की मुलाने खूप मोठा काहीतरी झेंडा रोवलाय समजा. क्या बात है! ज्यावेळेस मी दोनदा उल्लेख केला, की तुमच्या घर दाखवलं जात होतं, येस. तुमची परिस्थिती सोशल मीडियावर दाखवली जात होती. वडील सालदार होते. रिझल्ट यायच्या आधी ही परिस्थिती पाहून जसं तुम्ही आता येस, म्हणले, येस, की येस. मंत्री, आमदार सगळे घरी येत होते. मित्रांना कधी घरी घेऊन जायची अशी हे वाटत होतं, की अरे आपलं घर नाहीये, कसं मित्रांना घेऊन जायचं, असं कधी वाटत होतं? तर माझे जे जवळचे मित्र होते त्यांना माझी परिस्थिती माहिती होती. पण थोडेसे वाटायची थोडीशी लाज, की आपल्या घरी आपण शेतात राहतो, टॉयलेट, वॉशरूम नाहीये, पत्र्याचं घर आहे. आणि अक्षरशः नातेवाईकांना सुद्धा थोडंसं वाटायचं, की यांच्या घरी काही नाहीये, तर नाही व्हिजिट करायचे. आणि ज्या दिवशी आमदार आले, मंत्री आले, खासदार ज्या दिवशी त्याच घरी आले, Yes. त्यावेळेस काय वाटलं? त्या दिवशी मग सगळे नातेवाईक वगैरे म्हणायचे, की तू आमचं नाव काढलं, पूर्ण परिवाराचं नाव काढलं, गावाचं नाव काढलं. तर कुठेतरी वाटलं, की जाऊ द्या, जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि ही जर्नी कुठेतरी येऊन सार्थक झाली म्हणून. अगदी बरोबर. रिझल्ट लागला त्या दिवशी कुठे होते? मी रिझल्ट येणार होता 6 मार्चला, ते सकाळपासून चालू होतं टेलिग्रामवर. Yes. आणि त्या दिवशी मी घरीच होतो. हं. आणि समोर देवीचं मंदिर आहे. तर मग ते एकदम अँक्झायटी वगैरे होत होती. आणि आई-वडील कसं आहे, मग ते थोडंफार बी त्यांना वाटलं, की हा घाबरतोय, का घाबरतो? ते अजून टेन्शन घेतील. तर मी मंदिरात जाऊन बसलो होतो. बरं. रिझल्ट आला आणि मी घरी आलो, असंच पायरीवर बसलो. तर आई हसायला लागले, की झालं ऑनलाईन, Instagram वगैरे चालून आला असा घरी, झाला मोबाईल चालून. मग मी म्हटलं रिझल्ट लागला. आणि माय म्हणतो मी. तर माईने बघितलं माझ्याकडे, की काय झालं? मग मी रडायला लागलो. तर मग त्यांना वाटलं, की हा फेल झाला. रडतोय म्हणजे फेल झाला. फेल होतोय. मग वडील म्हणे, "जाऊ दे, होत असतं, परत करू." म्हणजे कोणी सगळ्या लोकांनी सांगितलं आणि स्वतःच्या बापाने सांगितलं. हे खूप मोठं जमीन-आसमानाचा फरक आहे. जेव्हा स्वतःचा बाप खांद्यावर वरती हात ठेवतो आणि सांगतो, की काही होत नाही, परत करू. ती खूप मोठी प्रेरणा होती. पण ह्यावेळेस सिच्युएशन उलट होती. मी पास झालो होतो. मी म्हटलं, "मी पास झालोय, मग रडतो काय?" मग त्यांना ते सांगताना पूर्ण भारावून आलं होतं, की मी खूप मोठा साहेब झालो म्हटलं. आणि त्यावेळेस अक्षरशः असं म्हणजे डोळ्यासमोर ती परिस्थिती होती, की माझे वडील सालदार होते, दुसऱ्यांच्या शेतीत कामाला जायचे. ती रिस्पेक्ट एकेरी नावाने हाक मारायचे, कोणी हिणवणूक करायचे.
आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची, अपंग होती, बाया हसायच्या की मुलगा दिल्लीला आहे, अजून पास होत नाहीये. बापालाही फाट्यावरती जायची, गावात जायची, लाज वाटायची की मुलगा तर हुशार होते, पण 5 वर्ष झाले अजून पास नाही होते. लोकांची मुलं पास झाले. तर मग ते कुठेतरी असं झालं की झालंय शेवटी. येस. आणि त्याच वेळेस जे लोक हसत होते तेच घरी आले की आम्हाला तुझा अभिमान वाटतो. त्यावेळेस ते शब्द जे होते ना की कुठेतरी हां, मला हे प्रूव्ह करायचं होतं. आणि शेवटी ज्यांनी मला विश्वास दाखवला होता माझ्यावरती की "भिकन तू करू शकतो बरं का. माझे सख्खे चुलत भाऊ. तू करू शकतो, तू कर. तुला लागेल तितका पैसा मी देऊ. तू कर." आणि माझ्या आयुष्यामध्ये जे लाईफ पार्टनर वगैरे होती, त्यांचाही सपोर्ट की ते 8 वर्षापासून ते माझ्यासाठी थांबले होते. क्या बात आहे. या परिस्थितीत देखील. या परिस्थितीत आणि ते त्यांचं चांगलं घर आहे, चांगली परिस्थिती आहे. ते मुंबईला राहतात. मी जालना जिल्ह्याच्या एक छोट्याशा गावात एक पत्र्याच्या शेडमध्ये राहतो. तरी ते मला सपोर्ट करतायत. तर मग त्यांनी माझ्यात काहीतरी बघितलंय ना, तर बरोबर. मला ते प्रूव्ह करायचं होतं, यांना मला खोटं नाही ठरवून द्यायचं होतं. ज्यावेळेस 24ची मेन्स नाही झाली ना, त्यावेळेस असं वाटायचं सोडून द्यावं, काहीतरी करावं दुसरं. ग्रेट. पण हेच लोकं म्हणायचे, आज जर तू वापस आला ना, आपल्या भागातून कोणीच मुलगा पुढे येणार नाही. ते सगळे म्हणतील, हा दादा हुशार होता. याला नाही जमलं. याला नाही जमलं. याला आर्थिक मदतही दिली यांच्या भावांनी. स्कॉलरशिपही भेटली. याला नाही जमलं तर आपल्याकडनं काय जमणार आहे? बरोबर. आणि यांच्या सगळ्यांसाठी मी शेवटचा माझा स्वतःचा एक अटेम्प्ट दिला 2025चा आणि त्यामध्ये मी म्हटलं, की ह्यामध्ये मी करो या मरो माझा 100% देईल. आणि ज्यावेळेस बात आहे. म्हणतात ना, ज्यावेळेस होणार आहे, त्याच वेळेस होणार आहे. असं होतं माझ्या नशिबात, की 2025लाच होणार होतं. 2025ला मी सिव्हिल्सची मेन्स लिहिली, फॉरेस्टची मेन्स लिहिली, बरं. सीएपीएफची पण फिजिकल आणि रिटन टेस्ट क्लिअर केली. हं. सिव्हिल्सच्या इंटरव्ह्यूसाठी होतो आणि सीएपीएफच्या इंटरव्ह्यूसाठी होतो. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना, की तुम्ही जर झाले नसते, हं. तर तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्ही जर होऊ शकत नाही, एक हुशार विद्यार्थी तुम्ही हुशार होते पहिल्यापासून, Yes. तुम्ही होत नाहीत तर मग बाकी कुणीच होणार नाही. हा जो समज तयार झाला असता ना, हं. त्याच्या टोटल अपोजिट तुम्ही केलंय. Yes. की तुम्ही होऊ शकता तर आता प्रत्येक जण होऊ शकतो. Yes. कारण आर्थिक परिस्थिती एवढी बेताची, शेवटी कितीही नाही म्हटलं तरी मदत जरी असली, तुमच्या बंधूंनी मदत केली किंवा तुम्ही आता उल्लेख केला लाईफ पार्टनर तुमच्या, खरं तर त्यांना मानलं पाहिजेत. कारण आज तुम्ही अधिकारी झाल्याच्या नंतर कितीही लोक तुमच्या मागे लागतील हो. हो. पण ते पण. 8 वर्ष वाट पाहणं या परिस्थितीमध्ये, आणि हे क्षेत्र असं आहे, हं. तुम्हाला पण माहिती आहे, शाश्वत नाहीये. Yes. आज झालात ठीक आहे, कदाचित झालं नसतं तर झालेही नसते. Yes. त्याच्यामुळे हे अशाश्वत गोष्ट आहे आणि त्याच्यात तुम्हाला या सगळ्यांनी सपोर्ट केला, हे सगळ्यांचं यश आहे. हां. नक्कीच. पण आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता तुम्ही सांगितलं की लोक तुम्हाला म्हणत होते भिकन तू करू शकतोस. हं. भिकन नाव का ठेवलं तुमचं? यामागची स्टोरी अशी होती की माझ्या आईला माझ्या अगोदर 2 मुलं झाले होते. हं. पण ते काही कारणास्तव नाही जगू शकले, म्हणजे कुपोषित किंवा ते विटामिन्स, न्यूट्रिएंट्स Okay. त्याची कमतरता. तर मग ते आपल्या गावाकडे असते ते थोडे अंधश्रद्धा टाईप वगैरे. तर मग त्यांनी कोणीतरी सांगितलं की बाबा तुम्ही नवस करा काहीतरी देवीला. मग यांनी देवीला नवस केला होता की जर मुलगा झाला आणि तो वाचला तर आम्ही गावात भीक मागू. बरं. तर भीक मागितली होती म्हणून माझं नाव भिकन ठेवलं. क्या बात आहे. तर ही स्टोरी त्याची. पण चला, म्हणजे भीक मागितली म्हणून तुमचं नाव भिकन ठेवलं, पण त्याच भिकन नावाने आज एक इतिहास Yes. रचलाय. बरं, ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाची सुरुवात केली UPSCची, त्यावेळेस मग डायरेक्ट दिल्लीला गेली होती की कुठून सुरुवात केली? 2020ला माझं ग्रॅज्युएशन झालं. हं. तर ते शेवटचा जो टाइम होता 20चा आणि 21चा, त्यावेळेस मी कोविड. घरीच गावातच रूम करून अभ्यास केली होती. ओके. तर गावातच पर्सनल रूम केली आणि तिथंच आम्ही 3-4 मित्र अभ्यास करायचो. ते तिघही मित्र MPSC मध्ये सिलेक्ट झाले. क्या बात कोणी आहे. तहसीलदार आहे, कोणी ग्रामसेवक आहे, कोणी तलाठी आहे. तर असे सिलेक्ट बरं. झालेले आहेत आणि मीच एक बाकी होतो. सगळ्यांची आतुरता आता माझ्याकडे फोकस होता सगळ्यांचे की हा होईल आणि तेच शेवटी झालं. लेट पण थेट. लेट पण थेट. बरं. मग दिल्लीला कधी गेले? मी दिल्लीला 2021ला गेलो एंडमध्ये, नोव्हेंबरमध्ये. ओके. त्यावेळेस मला मामींनी मदत केली. हं. ते म्हणे की तू दिल्लीलाच जा. इथेही तुला पुण्याला गेला तर 8-9 हजार रुपये खर्च लागेल. तिथे 10 हजार रुपये खर्च लागेल. दिल्लीला बरोबर. जा. मी दिल्लीला गेलो आणि त्या वर्षी मी 2022-23ला मी बार्टीची स्कॉलरशिपची एक्झाम दिली महाराष्ट्राची. हं. ती क्लिअर केली. मग ती स्कॉलरशिप भेटली. क्या बात आहे. मग तिथे फायनान्स झाला मला. म्हणजे पैशाची काही अडचण आली नाही. परत 24ला मग प्रिलिम्स निघाली. परत बार्टीचे 50,000 रुपये स्कॉलरशिप भेटली. Great. परत दुसऱ्या वर्षी फॉरेस्टची प्रिलिम्स निघाली, सिव्हिलची निघाली, 50-50 1 लाख रुपये भेटले. बरं. आणि मी तिथं एक एक्झाम दिली. हमदर्द स्टडी सर्कल म्हणून एक NGO आहे. हं. खूप फेमस NGO आहे. जसं की आता बघितलं असेल महाराष्ट्राचे जेवढे पण टॉपर आहेत
बापूसाहेब गायकवाड, अभिषेक मगदूम, ऋतुजा गायकवाड, आम्ही सगळे सोबत होतो अच्छा. तिथं. तर तिथं म्हणजे एक सिंगल रूम, सगळ्या फॅसिलिटीज एकदम कमी खर्चात. तर मग असं झालं की स्कॉलरशिप, एनजीओ आणि घरच्यांचा सपोर्ट एकाच वेळेस आला आणि असं वाटत होतं की हे सगळं माझ्या नशिबातच आहे. फक्त मला काय करायचंय, मेहनत करायची फक्त. बस. क्या बात आहे. पण ज्या वेळेस तुम्ही दिल्लीला होते, हम्म. घरी तुमचे वडील तर सालदार होते, ते तर बाहेरच असतील, मग घरची शेती कोण पाहायचं? आई पण तुम्ही सांगितलं की त्या पण दिव्यांग होत्या. Yes. तर सिच्युएशन अशी झाली होती की वडिलांची तब्येत थोडी खराब झाली होती. मग ते असं झालं की दुसऱ्या गावाला थोडी तब्येत खराब झाली आणि ती थोडीशी क्रिटिकल सिच्युएशन. मग ते आम्ही मूळच्या गावी आलो. पहिले आम्ही 40गाव वाडीला होतो काम करायला, सालदार म्हणून वडील. दुसऱ्यांच्या गावात? दुसऱ्यांच्या गावी, खानदेशात. ओके. माझा जन्मही तिकडेच झालाय. अच्छा. हा. तर आणि तिकडेच त्यांनी ते नाव वगैरे तिकडेच ठेवलं गेलं. मग हे 2014ला ज्यावेळेस माझी 10वी झाली ना, तेव्हा हे जालन्यामध्ये भोकरदन तालुक्यात शिफ्ट झाले आमच्या गावी. मग हेच थोडी शेती करायची आणि थोडीशी तब्येतीची काळजी घ्यायची. अच्छा. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली, आता पहा, एमपीएससी आणि युपीएससी हे दोन्हींचा पॅटर्न सेम झालेला आहे. हो. म्हणजे एक काळ असा होता की तुम्हाला एकतर एमपीएससी तरी करावं लागत होती किंवा युपीएससी तरी करावं लागत, ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण आज महाराष्ट्राचा टक्का युपीएससी मध्ये वाढू शकतो किंवा युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी एमपीएससी मध्ये येऊ शकतात. जे काय असेल ते वाईस वर्ष जे होईल ते होईल. परंतु आज जे नवीन विद्यार्थी येतात किंवा जे जुने विद्यार्थी आहेत, एक भीती बसली मनामध्ये की जे युपीएससीची तयारी करत नव्हते की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला, आम्हाला जमणार नाही, ते अवघड आहे, काय ह्या सगळ्या भीतीने आहेत ना, तो फोबिया तयार झालाय त्यांच्यामध्ये. काय सांगाल तुम्ही की आता कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी? हे बघा, आपण बघतो की युपी बिहारचा टक्का का जास्त आहे सगळ्यात जास्त युपीएससी मध्ये, कारण की त्यांचा पॅटर्न, युपीएससीचा पॅटर्न आणि युपी बिहारचा पॅटर्न सेम आहे. आता एमपीएससीचा पॅटर्न सेम झाला. आम्ही 2021 पासून विचार करायचो यार एक तर एमपीएससी नाही तर युपीएससी, दोन्ही सेम जर झाला तर आमचा फायदा आहे दोन्ही पैकी. कारण की युपीएससीचा अभ्यास करतो ते एमपीएससी आम्हाला थोडीशी सोपी जाईल. जसं की 10वी झाल्यानंतर 11वीला गेल्यानंतर 10वी सोपी वाटती, तसं आम्हाला एमपीएससी इझी वाटणार होतं. आम्ही ते स्वप्न बघायचो की एमपीएससी पण डिस्क्रिप्टिव्ह झाली पाहिजे, तर एमपीएससी ह्या वर्षी डिस्क्रिप्ट झाले. तर याचा फायदा सगळ्यात जास्त फायदा युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना का की त्यांना डिस्क्रिप्टिव्हची थोडीशी सवय होईल आणि ते युपीएससी देऊ शकतात. पहिले असं नव्हतं, जेव्हा युपीएससी करेल तो युपीएससीच करेल, एमपीएससी करायचं एमपीएससीच करेल. बरोबर. आणि सगळे सिमिलर आहे, जीएसचे पेपर, ऑप्शनलचे पेपर, एस सगळं सिमिलर आहे. फक्त लँग्वेजचा इश्यू इथं आपण सगळं मराठीत घेऊ शकतो आणि इंग्लिशमध्येही घेऊ शकतो. तिथं मोस्ट ऑफ द इंग्लिश लँग्वेज चूज करतात, थोडं मराठीचा टक्का कमी आहे. ह्या वर्षीचा रिझल्टही शॉकिंग होता की एकही मराठीमधून डिस्क्रिप्टिव्ह ज्याने दिली त्याचं झालेलं नाही. तर मग थोडंसं तो इश्यू येऊ शकतो. पण आता प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी सिमिलर आहे. जो मेहनत करल आणि ज्याला करायचं आहे, ज्याची सिच्युएशन करो या मरोची तो करू शकतो. बरं. तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं? बीएससी ऍग्रिकल्चर मधून. बीएससी ऍग्रिकल्चर. आणि आपण पाहतो की जरी तुमचं बीएससी ऍग्रिकल्चर झालेलं असलं तरी ग्रामीण भागातील, आपण सगळे ग्रामीण भागातले, इंग्लिशचा ना आपला फक्त पास होण्यापुरता संबंध असायचा ग्रॅज्युएशन पर्यंत, 12वी पर्यंत तरी विशेषतः. तुम्ही पेपर इंग्लिश मध्ये दिला, कसं जमलं? म्हणजे कशी सुरुवात केली होती त्याची? हे बघा, मी एका स्पीच मध्ये म्हटलं होतं की माझी इंग्लिश एकदम खराब होती. मी नेचरला नटोर आणि फ्युचरला फुटोरे म्हणायचो. ही 10वीची अवस्था होती. 10वीची बेस्ट 5 म्हणून मला टक्के पडले, कारण की इंग्लिश वगळला गेला, कारण की त्याच्यात कमी आले होते. तर मग 11-12वीला सायन्सला घेतल्यानंतर मी काय करायचो, इंग्लिश वाचन करायचो, डिक्शनरी बघायचो, काही अडचण आली की ते बघायचो. आणि 12वी झाली, नाही झालं माझं, मग मला युपीएससीच करायची होती, सीईटी नाही झाली तर. मग आन्सर शेख सर वगैरे ते म्हणायचे की न्यूजपेपर वाचायचा. मग मी इंडियन एक्सप्रेस वगैरे वाचायला सुरू केली, डिक्शनरी बघायचो, व्हिडिओ बघायचो, ते पॅटर्न बघायचो फक्त. अरे सेंटेन्स असे फॉर्म होतात, हे असं फॉर्म होता. मग ते एक दिवस ती भीती कमी होत गेली आणि ती सवय झाली ना सर एक वेळेस, तर मग इंग्लिशच आवडायला वाटते. नंतर मला मराठी थोडी अवघड जायला लागली. एक क्वालिफाईंग पेपर आहे तो मराठी, तिथं मराठीत आम्हाला ते मराठीचे वर्ड्स इंग्लिशमध्ये लिहायचे आणि इंग्लिशचे वर्ड्स मराठीत लिहायचे, ते सुद्धा व्यवस्थित सुचत नव्हतं. तर ते प्रॅक्टिसनेच होतं हे महत्वाचं आहे. म्हणजे आजही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी भीती बसलेली की आता इंग्लिशमध्ये पेपर कसा लिहायचा, कारण तुम्ही आता पण सांगितलं की एक शॉकिंग न्यूज की बाबा मराठी पेपर ज्यांनी लिहिले तो एकही विद्यार्थी महाराष्ट्रातला पास झालेला नाहीये. भले मग तो रिझन लँग्वेज असेल किंवा अजून काय असेल, पण तुमचंही इंग्लिश चांगलं नव्हतं. आता नटोरे आणि फुटोरे म्हणल्यावर त्याच्यावरून तुमची इंग्लिश कशी होती ते कळतंय. पण तुम्ही ते इम्प्रूव्ह केलं आणि ते झालं. मग प्रत्येक विद्यार्थी ते करू शकतो.
हो, कारण की आताही माझी इंग्लिश तशीच आहे. फक्त इम्प्रूव्ह काय झाली, इंग्लिश कशी लिहायची ओके. आणि कशी बोलायची. मराठीत जे पेपर लिहितात ना, त्यांना ग्रामर पण व्यवस्थित लिहावं लागतं. आणि इंग्लिशमध्ये जे आपण मेन्सचा पेपर लिहितो, आता आपण जीएसच्या पेपरमध्ये ग्रामर लिहितच नाही. कीवर्ड्सवर आपला खेळ चालतो. फक्त एसेमध्ये त्याला करावा लागतो आणि तो फटका मला एसेला बसला. 24ला मला एसेला 62च मार्क होते, 62. ओके. आणि जीएसला मला 400 मार्क होते. ते वन ऑफ द हायेस्ट मानलं जातात 404 पेपरमध्ये. तर मला नाही वाटत की युपीएससीच्या जीएसला इंग्लिशची काही अडचण येत असेल. अडचण येते एसेमध्ये, पण मग ते आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं. ओके. तुम्ही केलंच मी ना? केलं. जसं की ह्या अटेम्प्टला मला 105 आले एसेला आणि बरोबर. मतलब एकदम छान मार्क आहेत 105 सुद्धा. जर माझे 62 होते आणि 105 येत आहेत. खूप मोठी इम्प्रुव्हमेंट आहे. 40-42 मार्काची इम्प्रूव्हमेंट, ते खूप इम्प्रूव्हमेंट आहे. आणि जीएसचे मार्क कॉन्स्टंट राहिले. बरं. तरी माझा एक पेपर एकदम खराब गेला. जसे की जीएस 1ला 105 आहे, 2ला 118 आहे, 4ला पण 105 आहे. पण 3 पेपर मला असं वाटतं माझ्या मिस्टेक्स आहे. पेपरची एक लँग्वेज असते, ती लँग्वेज मला पकडता नाही आली. म्हणजे ते इकॉनॉमी, डाटा, फॅक्ट्स तर माझ्याकडनं नाही लिहिला गेला. तर 69च मार्क आले. ते 69 मार्क वगैरे रँक पूर्ण खाली गेली. अच्छा. पण असं म्हणू शकतो ॲट द एंड ऑफ द डे आपण ते अचीव्ह केलं. माझे जीएसचे मार्क्स कॉन्स्टंट राहिले आणि एसएचे मार्क्स वाढले आणि सगळं इंग्लिशमध्येच होतं. फक्त ॲड मी हे केलं, 24च्या अटेम्प्टला मी काहीच मॉक टेस्ट लिहिलेले नव्हते. ओके. एकही पेपर न लिहिता मी सरळ युपीएससीच्या पेपरवर एक्सपेरिमेंट केला होता. बरं. तरी तो पेपर मला चांगला गेला होता, कारण की मला टाइम मॅनेजमेंटचं आलं होतं. कंटेंटवर मी फोकस केला तो. ह्यावेळेस मी प्रॅक्टिसवर फोकस केला, पेपर लिहिण्यावर फोकस केला. सिनियर्सचं गायडन्स होतं. जसे बापूसाहेब गायकवाड, अभिषेक वजार्डे वगैरे, जसे खूप सारे मनोज पाटील वगैरे तुमच्याकडे आलेच असतील, ते अक्षय पवार. तर आम्ही सोबतच होतो. तर ते 4-4, 5-5 मेन्स दिले त्यांनी. तर मी त्यांना विचारायचो. मग ते सांगायचे की ज्या मिस्टेक्स आम्ही केल्या ते तू नको करू. बरोबर. मग त्या रेक्टिफाय करायचं माझं काम होतं. त्या मी रेक्टिफाय केलं आणि ह्यावेळेस चांगले मार्क आले जीएस आणि एसएमध्ये. कुठल्या चुका? जसं त्यांनी सांगितलं की हे कीवर्ड्स आलेच पाहिजे जीएसच्या पेपरमध्ये. ओके. डाटा, फॅक्ट्स, कमिटी आलेच पाहिजे. जर तू म्हणजे इंग्लिशमध्ये पेपर लिहितोय, तर ते सांगतात की 10 मार्काचा क्वेश्चन 7 मिनिटातच झाला पाहिजे. 2 पानाचा क्वेश्चन राहतो 10 मार्काचा. त्याच्यामध्ये कमीत कमी 12-13 पॉईंट तरी आले पाहिजे. 7 अगेन्स्टमध्ये, 7 इन फेवरमध्ये, 3-4 वे फॉरवर्डमध्ये, इंट्रो, कन्क्लुजन चांगला पाहिजे. ह्या गोष्टी मला कळाल्या. पहिले माझ्या डोक्यात काही नव्हतं. मी पेपर बघितला, असा लिहिता डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे, कॉलेज सारखा आहे, लिहायला सांगितलं लिहायचं. लिहायचा. पण जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स आहे, मेंटरशिप आहे, कोणीतरी तुम्हाला हेल्प करतंय. मी तर असे बघितले की त्यांना एकदम काहीच येत नाही. मेन्सचा पेपर कसा लिहायचा, त्यांची प्रिलिम झाली, पण त्यांना एकदम 0 ते हिरो होताना पाहिले. फर्स्ट अटेम्प्ट वाले सिलेक्ट झालेले. कसं? त्यांना ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर गायडन्स त्याच वेळेला कळल्या. येस. तुमच्याजवळ आता 80 दिवस आहे मेन्ससाठी आणि तुम्हाला पहिल्या 3-4 दिवसातच कळतंय, कोणतरी सांगतंय की असं लिहिलं मला मार्क नाही आले, असं लिहिलं मला मार्क्स आले. जे बेस्ट आहे मार्केटमध्ये टॉपर्स कडून ते घेतलं, पेपर लिहिले, आले मार्क्स. बरोबर. मला त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं. तेच. बरोबर. जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही पहिली जे मेन्स लिहिली त्याच्या आधी मॉक टेस्ट पण दिलेली नव्हती नाही. कुठलीच. मग ती तुमची चूक होती. येस. आता माझी जर्नी 2021 पासून सुरू आहे. 21ची प्रिलिम्स फेल, 22ची प्रिलिम्स फेल, 23ला मी खूप सारा अभ्यास केला. याच्याकडून गायडन्स घे, त्याच्याकडून घे, सगळा अभ्यास केला. सीसॅट मी फोकसच नाही दिला. 23ला वन ऑफ द हायेस्ट मार्क्स होते, जीएसला 105, पण सीसॅट 33.33. सीसॅट कडे लक्षच नव्हतं. क्वालिफायच नाही झाला. मग 24ला ती मिस्टेक रेक्टिफाय केली की सीसॅटवर पण फोकस द्यावा लागेल. मग त्यावेळेस प्रिलिम्स निघाली. ते क्वालिफाय आहे म्हणून चालतंय, होऊन जाईल पण हे नाही हिशोबाने. होत. ह्या वर्षीचा पेपर बघितला असेल तुम्ही, युपीएससीचा वन ऑफ द टफेस्ट जीएस आणि वन ऑफ द टफेस्ट सीसॅट. बरोबर. जे ऑलरेडी सिलेक्टेड आहे त्यांचंही होत नाहीये. जे माझे मित्र IRS कस्टम्स आहे, IPS आहे, त्यांनी फाउंडेशन कोर्स केला, EOL घेतली आणि अभ्यास करत होते, नाही झाले प्रिलिम्स. तर मग शॉकिंग हे त्यासाठी आहे की युपीएससी जे चेंजेस आणतायत, पहिले किती अटेम्प्ट देत होते सिलेक्शन नंतर, आता एकच अटेम्प्ट देत आहेत. बरोबर. पहिले असं होतं की जे ऑलरेडी सिलेक्टेड आहे ते त्यांचे कॉमन सेन्स, रॅशनॅलिटी, लॉजिक्स, ट्रिक्स यूज करायचे की असे सेंटेन्स रॉंगच असणार आहे, असे सेंटेन्स बरोबर असणार आहे. युपीएससीने ते इलिमिनेटच केलंय. युपीएससीने त्यांना कळालं की 2026-27ला ऑलरेडी सिलेक्टेड जास्त असतील, बरोबर. तर नॉलेजचा पेपर टाकायचा. येस. तर पेपरच्या ॲज इट इज नॉलेजचा गेम आम्ही बघायचो की
2021-22 काही कळत नव्हतं. ते लक्ष्मीकांतचं पुस्तक घेऊन मी वाचत बसायचो. पण फक्त लक्ष्मीकांत म्हणजे युपीएससी नाही ना. बरोबर. यावर्षी 6 क्वेश्चन आले. काय आलेत म्हणायचं? कसा मला तर असं कळलं होतं लक्ष्मीकांत मधून काहीच आलं नाही. फक्त 6 क्वेश्चन जे ओव्हरऑल लक्ष्मीकांत Yes. वाचल्यानंतर एक अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल, त्या बेसवर आपण सॉल्व्ह करू शकतो. अच्छा. पण डायरेक्ट लाईन टू लाईन तो क्वेश्चन नाही आले. पण फक्त 6 क्वेश्चन आणि आपण ते पूर्ण वर्षभर तेच वाचतोय, तर मग ते चुकीचं आहे. बरोबर. त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटेल, मार्गदर्शन, आणि तुम्ही पीवायक्यूचा इव्हॉल्विंग जो पॅटर्न बघतायत तो तुम्ही कळून घ्याल. त्यावेळेस युपीएससी म्हणजे खरं तर सोपं जाईल. एक्झॅक्टली. जर म्हणतात ना, तुम्ही सुद्धा म्हटले की अवघड असं काही नाही, केल्यानं होतं, आधी केले पाहिजे. आणि जर ज्याला करायचंय ना सर, तो कसंही करतो. म्हणजे ज्याला करावं मारायची सिच्युएशन आहे, करण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाहीये, तर मग तो त्यावेळेस- युपीएससीचे पीवायक्यू बघन, इथून क्वेश्चन येत आहेत, ह्या पुस्तकातून क्वेश्चन येत आहेत, असा पॅटर्न आहे, सीसॅट पण इम्पॉर्टंट आहे, पॅरेग्राफ्स, कॉम्प्रिहेन्शन, याचा अशा आन्सर येतात. हे सगळं जो प्रिपेअर्ड राहील, वेल प्रिपेअर्ड. जर युपीएससीचा 8-9 लाख फॉर्म भरतायत, तर मेनसाठी त्यांना 13,000 घेणार आहे. बरोबर. तुमची नाही झाली तर कोणाची तरी होणारच आहे. येस. मग 13,000 त्यांना भेटणारच आहे. आणि ही एक अशी एक्झाम आहे जी तुम्हाला देशाची प्रीमियम गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, जी तुम्हाला एकदम झिरो टू हिरो बनवते, जी तुमची Exactly. दारिद्र्य रेषेची रेखा पुसतीये, तुम्हाला प्रिव्हिलेज, इतका ऑनर भेटतोय, तुमच्या घरी मंत्री सगळे फेलिसिटेशन होत आहेत, आमदार खासदार यांचं रेकॉग्निशन भेटतंय, तर का नसावी ही एक्झाम अवघड? अर्थातच असणारच, नसायलाच पाहिजे. आणि देशाची सगळ्यात प्रीमियम आहे, ब्युरोक्रेटिक स्ट्रक्चर आहे, सगळ्यात स्ट्रॉंग स्ट्रक्चर आहे आपल्या इंडियाचं, तर ही एक्झाम आहेच टफ. बरोबर. आणि दरवर्षी 13,000 मेन्स लिहिणार आहे, तितके होणारच आहे. Yes. तुम्ही नाही केलं तर कोणीतरी करणारच आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही असण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी केल्या Yes. त्या गोष्टी प्रत्येकाने करणं खूप गरजेचं आहे. Yes. पण तुम्ही सांगितलं की तुमचे ही 5वी मेन्स होती, पाचवी Sorry, प्रिलिम्स होती, 5वी प्रिलिम्स होती. दुसरी मेन्स. हा, म्हणजे 5व्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही Yes. तुमचं सिलेक्शन झालंय. पहिल्या 4 अटेम्प्ट मध्ये ज्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू फेल्युअर येत होतं, घरची परिस्थिती अशी, सगळ्यांचा विश्वास होता आणि प्रत्येकाचा विश्वास होता तुमच्यावरती. तुम्हाला असं कुणीच म्हणलं नाही की हो. हा काय करू शकतो, प्रत्येकाचा विश्वास होता. हा सगळा विश्वास घेऊन जातो, ते घरची परिस्थिती होती आणि 4 अटेम्प्ट तुम्हाला फेल्युअर आले. प्रेशर नव्हते? सर प्रेशर तर ऑब्व्हियसली येणारच झालं. फक्त असं होतं की आज मला 50 मार्क पडले आणि माझ्या सिली मिस्टेक्स होत्या, हे आम्ही पुढच्या वर्षी कव्हर करेल. अच्छा, ती इम्प्रुव्हमेंट. होप होती. येस. आणि जी होप राहते इम्प्रुव्हमेंटची, त्यामुळे 5-6 अटेम्प्ट लागतात. पण ज्याने त्यावर काम केलं तो लवकर निघतो. आपण असे विद्यार्थी बघितले जे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IAS IPS होतात, निघतात, दुसऱ्यामध्येही निघतात, आणि लास्ट मध्ये पण होतं. लास्ट मध्ये बघितलं आपण. ह्या वर्षीचे सगळी मोस्ट ऑफ दी जे बघताय तुम्ही लास्ट अटेम्प्ट वाले आहेत. ओके. ज्यावेळेस मी पेपर बघितला त्यावेळेस मी विचार केला ह्या वर्षीचा 26चा पेपर बरं झालं लास्ट इयर पास झालं. कारण की सगळं डिटेल अभ्यास करायला तितके वेळ बसण्याची क्षमता जे सिलेक्टेड आहे ना, मला असं वाटतं सिलेक्शन नंतर थोडी कमी होऊन जाते. बरोबर. आणि जे फर्स्ट अटेम्प्ट आहे ते खूप अभ्यास करतात, पण एवढं आहे की पेपरचा कॉमन सेन्स, ते रॅशनॅलिटी, ते ट्रिक्स ते नाही यूज करत. ते डेव्हलप व्हायला थोडासा वेळ लागतो. ज्यावेळेस नॉलेज प्लस कॉमन सेन्स किंवा हे जे रॅशनॅलिटी हे दोन्ही सोबत येतात, त्यावेळेस प्रिलिम्स खूप इझी होऊन जाते. बरोबर. फक्त अभ्यास तुम्हाला पास नाही करणार. नाही. बरं, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आता तुम्ही सांगितलं की तुम्ही एका टप्प्यावरती वाढत गेले. आम्ही हो. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मी बोलत असतो की आज MPSC मध्ये 8-10 वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये जे इम्प्रुव्हमेंट करतायत किंवा कुठेतरी 1-2 मार्कनी रिझल्ट जातोय, इट्स ओके. असे काही विद्यार्थी आहेत की 9-9, 10-10 वर्ष ते प्रिलिमच पास होत नाहीत. हो. मग ते तुम्ही जे सांगितलं की इम्प्रुव्हमेंट, तुमच्या चुकाच विद्यार्थी सुधरवत नाहीत. Yes, yes. तर ह्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक तुमचा टप्पा असतो इंटरव्ह्यू. Yes. आता इंटरव्ह्यू तर बऱ्यापैकी इंग्लिश हिंदीमध्येच होत असेल, किंवा आता मी जेवढे पाहतो ते तर इंग्लिशमध्येच Yes. देतात. तुमचा इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता? सर ज्यावेळेस डॅब भरायचा असतो प्रीचा फॉर्म वगैरे, त्यावेळेस मी इंग्लिश टाकून दिलं होतं. काय सगळं इंग्लिशमध्ये होते. पण ज्यावेळेस रिझल्ट लागला मेन्सचा तर झालं तो खुश होतो, पण आता इंग्लिश बोलायचं कसं? कारण की लिहू तो शकतो, मराठी मुलगा इंग्लिश चांगल्या प्रकारे लिहू शकतो, पण बोलू नाही शकत चांगल्या प्रकारे. तर तो इश्यू आला ज्यावेळेस मी डॅप वगैरे सबमिट केला आणि पहिला मॉक द्यायला गेलो, चांगल्या वेल रिनाऊंड कोचिंग मध्ये द्यायला गेलो, आणि पहिला मॉक असं झालं की अक्षरशः थोडंसं बसलो, 2-3 ओळींचं आन्सर दिलं आणि ना मला हिंदी बोलता येत होती ना इंग्लिश, म्हणजे एकदम घाबरून गेलो. अक्षरशः मी रडून दिलं त्यावेळेस. तर ते समोरचे व्यक्ती बोलले की तू जर असं रडणार असेल तर तुला आम्ही गव्हर्नमेंटमध्ये का घेऊ. सगळ्यात मोठी की आहे कॉन्फिडन्स.
तू रटून बोल ना, जे इंग्लिश आहे तुझं चुकल इंग्लिश, तू सेंटेन्स चुकल, पण तुझे फिलिंग्स तर आमच्यापर्यंत पोहोचतील. एक्झॅक्टली, थोडं ग्रॅमॅटिकली चुकू शकतं. आणि ते तितकं ठीक आहे. तुम्हाला नाही 210 देणार, पण 110 तर नाही देणार ना. बरोबर, ऍटलीस्ट 170, मला 171 मार्क आहेत आणि गुड स्कोर. चांगला स्कोर आहे. कारण की आपले मराठी पोरांचं इंग्लिशचा एवढा इश्यू असतो, मध्ये गेल्यानंतर ते इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही मिक्स होते बरोबर. आणि नाही बोलतात आपल्या व्यवस्थित. तर मला गायडन्स करायला खूप जण होते, जसे आपल्या महाराष्ट्राचे सुरेश सूर्यवंशी, ओंकार पटदरेला चांगला स्कोर आहे, 230 आला फॉरेस्टला इंटरव्ह्यूला, खूप चांगला स्कोर आहे. 230 हे यांच्यासोबत मी राहिलेलो आहे. तर मी हे सांगायचं, भिकन आज इथं असं नाही बोलायचं, इथं असं बोलायचंय. त्यांनी आन्सर सांगितलं, त्याच्यानंतर त्यांना ॲज अ गुड रिस्पेक्ट मॅनर म्हणून थँक्यू सर. जर नाही येते, सॉरी सर, आय डोंट हॅव इनफ इन्फॉर्मेशन ऑन दिस, आय विल रीड इट. सिम्पल. बरोबर. तुमचं नॉलेजचे टेस्ट झाले, ते तुमचं मॅनर चेक करतात, तुमची पर्सनॅलिटी ते चेक करतात, की उद्या चालून याच्याकडे एक डिस्ट्रिक्ट द्यायचं आहे, हा ट्रस्टवर्दी आहे का, किंवा हा ब्युरोक्रॅटचा पार्ट होणार आहे, हा ट्रस्टवर्दी आहे का, त्यांना चेक करायचं, ते चेक करतील. तुमचं काम आहे तुमचं 100% देणं. आणि तिन्ही स्टेजला एक वेगवेगळं नॉलेज आहे. प्रिलिम्सला एकदम फॅक्च्युअल नॉलेज, कॉमन सेन्स, बुकिश नॉलेज, मेन्सला थोडी ब्रॉड अंडरस्टँडिंग, मेन्स 365 जे म्हणतात ना, एकदम 360 डिग्रीचा आन्सर आलं पाहिजे. तुम्हाला पॉझिटिव्ह पण लिहायचे, निगेटिव्ह पण लिहायचे, स्कीम्स पण लिहायचे, वे फॉरवर्ड पण द्यायचा आहे. ऑप्शनलचा डेप्थ नॉलेज. इंटरव्ह्यूच्या वेळेस पर्सनॅलिटी बेस्ड, करंट अफेअरमध्ये काय चालू आहे, न्यूजपेपरमध्ये काय चालू आहे, इंडियावर काय इफेक्ट होईल, म्हणजे तिन्ही स्टेजचा वेगवेगळा अनुभव आहे. आणि तिन्ही स्टेजला अडॅप्ट करणं ते सगळ्यात महत्वाचं आहे. आता बघतो, प्रिलिम्स पास होते, मेन्स नाही होते, मेन्स पास होते, इंटरव्ह्यू नाही होते. आता असे विद्यार्थी बघितले मी, 4 वेळेस युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलाय, 5 वेळेस दिलाय, पण इंटरव्ह्यू मध्ये स्कोर कमी होतोय. नक्की काय चुकतंय हेच लक्षात येत नाही, किंवा इम्प्रुव्हमेंट होत नाही. आणि मी मुलांचंही बघितलं, त्यांनी इम्प्रुव्हमेंट केलाय. लास्ट अटेम्प्ट 3 इंटरव्ह्यू मध्ये नाही झाले, लास्ट अटेम्प्ट 4th इंटरव्ह्यू मध्ये झालंय. कारण ती इव्हॉल्विंग पॅटर्न आहे. ज्यावेळेस आपण स्वतः इव्हॉल्व होऊ, प्रेझेंट सिच्युएशन नुसार, प्रेझेंट ब्युरोक्रॅटिक जे असेल त्यांचं, ज्यांना जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आपण फुलफिल केली, आपण इव्हॉल्व झालो समजू. बरोबर. आता तुम्ही इंग्लिशमध्ये पेपर लिहिला, इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दिला, आणि इंग्लिश तर आपलं कच्चं होतं. भले आता तुम्ही जसं सांगितलं की इंटरव्ह्यू मध्ये इंग्लिश बोलताना चुकलं जरी थोडंसं समजून घेतलं जातं, भावना समजल्या जातात. आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना मराठी तरी कुठे शुद्ध बोलता येते? ते पण मराठी पण आपण अशुद्धच बोलतो, तो भाग वेगळा आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये पेपर पण लिहायचा होता, इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू पण द्यायचा होता, म्हणजे अर्थात तुम्हाला त्याची तयारी करावी लागली, इंग्लिश इम्प्रूव्ह करावी लागली तुम्हाला. तुम्ही कशा पद्धतीने केली जेणेकरून ह्या बाकीच्या मुलांना पण थोडीशी हिंट मिळेल? तर आपण डेली न्यूजपेपर वाचतो, तर न्यूजपेपरचे जे एडिटोरियलच्या साईडचे कॉलम असतात ना, मला एका सिनियर सरांनी सांगितलं होतं, ते ऑलरेडी IAS आहेत, त्यांनी सांगितलं होतं, भिकन ही एडिटोरियलच्या साईडचे कॉलम व्यवस्थित वाच, बस स्टोरी टाईप आहे, समजून घे याने कसा लिहिलाय. मग मी लिहायला लागलो, मग माझे मोठे सेंटेन्स व्हायचे. भिकन तू मोठे सेंटेन्स लिहितोय, त्याच्यामध्ये ग्रामॅरिटिकल मिस्टेक होते, याला तोड, छोटे छोटे कर. छोटं सेंटेन्स झालं इझी, समजायला तुम्हालाही सोपं गेलं, लिहायला मलाही सोपं गेलं, इंग्लिश मिस्टेक झाले, जे फिलिंग झाल्या त्या कन्वे झाल्या, असं स्टेप बाय स्टेप मी इम्प्रूव्ह केलं. आणि मला समजून सांगणारे खूप चांगले लोक होते. अक्षरशः मी असं पाहिलंय की कोणाची इंग्लिश चुकते ना, तर त्याला थोडंफार मित्र कोणी हसलं तर मग जी इच्छाशक्ती आहे इम्प्रूव्ह करायची ती तिथंच नाही, किंवा जे बोलण्याची प्रॅक्टिस करतो तो समोर तो बोलत नाही, ते न्यूनगंड तयार होतो, हिंमतच होत नाहीये. जसं की माझी इंग्लिश चांगली नाही, मग मी कसं बोलू. पण तुम्ही जर डेअरिंग दाखवली, करेज दाखवलं, थोडं त्यांच्याकडे बघा ते कसे बोलतात. न्यूजपेपरमध्ये कसं येतंय, इंग्लिश मी न्यूज वगैरे इंग्लिशमध्ये ऐकायचो, इंटरव्ह्यूच्या टायमामध्ये पॉडकास्ट वगैरे ऐकायचो इंग्लिशमध्ये. इंडियावरती, इंटरनॅशनल रिलेशन्सवरती, जे इंडियाच्या बाबतीत ज्यांची थिंकिंग आहे, भारत कसा इव्हॉल्व होतोय, काय इंडिया बाय 2047 मध्ये डेव्हलप्ड इंडिया कसा आहे, ते म्हणजे थोडेसे डीप अंडरस्टँडिंग डेव्हलप केली आणि मी माझ्या भाषेत सांगायचो. बरोबर, ते प्रॅक्टिसनेच ते होतं. पण आता ज्यावेळेस सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरुवातीलाच आपलं बोलणं असं झालं की विद्यार्थ्यांना रिटर्न पेपरची भीती वाटते, म्हणजे मग MPSCत असो किंवा UPSC मध्ये असो, तुम्ही कशी प्रॅक्टिस करायची? तर तेच पहिल्या तिन्ही स्टेजला वेगवेगळे सायकोलॉजिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज वेगवेगळे. तर मेन्सला एक वेगळाच गेम आहे. तुमच्याकडे किती नॉलेज असू द्या, तुम्ही 3 घंट्यात त्या पेपरावर नाही उतरून दाखवणार, तुम्हाला नाही भेटणार. तर तुम्हाला 3 घंट्यात तुमचा स्पीडही पाहिजे
आणि ते हँड अँड माइंड सिंक्रोनिक मध्ये झालं पाहिजे. जे डोक्यात विचार आला तो हाताने लिहिलाच पाहिजे. ती प्रॅक्टिस मग ते होते मॉक्सने. तर तुम्ही डेली रूम मध्ये बसून 10-10 मार्काचे डेली एक कोऱ्या पेपरवर लिहा. 10 मार्कामध्ये 150 शब्द 7 मिनिटांमध्ये झाले पाहिजे. 15 मार्काचे 250 शब्द 11 मिनिटांमध्ये झाले पाहिजे. लिहा, परत लिहा, परत लिहा आणि सिनियर्सला दाखवा. एक दिवस असा येतो की एवढं आवडतं ना, मी पाहिलंय पोरांना, एक वेळेस ते लिहून एवढं ट्रेन होऊन जातात, ते अभ्यास करतच नाही, ते फक्त लिहित राहतात. म्हणजे मी अक्षरशः पाहिलं की डेली 2-2, 3-3 पेपर लिहायचे पोरं. क्या बात आहे. आणि मेन्स हेक्टिक राहते. कारण की सगळ्यात मोठा तुमची रँकिंग जर डिसाईड करत असेल तर मेन्स आहे. अक्षरशः लिहून बोटाला फोडंही येतात. बरं. आणि तो जर एका दिवसात 2 पेपर होतात, 3 घंटे सकाळी, 3 घंटे दुपारून, तो एक्झॉस्टिव्ह टाइम राहतो आणि पावसाळा सुरू असतो. तो ज्याला जमला ना, ज्याने जिंकला ना तो वेळ, तो मेन्स क्लिअर होतो. येस. त्यासाठी प्रॅक्टिस तेवढी महत्वाची आधी. सगळं त्यामध्ये हार्डवर्क, सायकोलॉजिक, आपला कॉन्फिडन्स सगळं मॅटर करतं. म्हणजे ही एक्झाम अशी ही तुमच्या एकूण एक सगळ्या गोष्टींची परीक्षा घेते. आपली पर्सनल लाईफ, आपली पब्लिक लाईफ, सगळ्या गोष्टींची परीक्षा. आणि बरोबर. जो ह्याच्यावर स्थिर राहतो तो एक्झाम क्लिअर करतो. येस. आणि तो जीवनात Yes. यशस्वीच होतो. यशस्वी होईलच. कारण की ज्या वेळेस तुम्हाला ऑप्शनच नाही तुमच्या समोर, बरोबर. एकच ऑप्शन आहे आणि तुम्ही सगळं करणार आहे आणि जरी तुमचं नाही झालंय तरी आता युपीएससी ज्यांनी इंटरव्ह्यू दिलाय, प्रतिभा सेतू आहे, त्याच्यामधून इंटरव्ह्यू दिलेल्या कॅन्डिडेट्सला चांगलेच पोस्ट भेटते. मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स मध्ये पण भेटते. काय म्हणतात त्याला, स्पोर्ट्स फील्डमध्ये पण त्यांना हो. जॉब आहे. त्याच्यानंतर एमपीएससी पण चालू करते आता निपुण काहीतरी. सेतू. निपुण सेतू एमपीएससी मध्ये. Yes. ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला रस्ते क्लोज नाही आहेत, सगळ्या गोष्टी ओपन आहेत. फक्त एक्झाम हेच सगळं काही नाही. एवढंच म्हणून जर केलं ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी होतील. अगदी बरोबर. म्हणजे आपला याच्याशिवाय माझ्याशिवाय दुसऱ्या पर्याय नाही हा म्हणून लास्ट अटेम्प्ट सारखा द्यायचा. पण एक्झामच सगळं काही आहे असं न समजता सगळं काही केलं ना तर मला असं वाटतं की थोडं इझी जाईल. येस. अशक्य काहीच नाही, फक्त ते करता आलं पाहिजे. आणि ते करता तुम्ही Yes. जसं केलं आणि तुम्ही जसं सांगता तसं जर आता नवीन विद्यार्थ्यांनी केलं तर निश्चित कुठेतरी ते यशाच्या जवळ जाऊ शकतात. हो. काय नक्की आता प्रत्येकाला टॉपरचं किंवा अधिकाऱ्यांचं शेड्यूल ऐकायचं असतं. म्हणजे तुमचं शेड्यूल कसं होतं, दिवसभर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचे किंवा तुमचा दिवस कसा जायचा? तर मी सकाळी लवकर उठायचो. म्हणजे मी सकाळी लवकर उठणार. तर 7 वाजता मी लायब्ररीत असायचो. बरं. रात्री 12-12:30 झोपून जायचं किंवा 11:30 झोपायचं, पण 7 वाजता लायब्ररी असायला पाहिजे. तर सकाळी जायचो 7ला. जे काल वाचलं होतं ना त्याचंच मी फक्त ग्लान्स करून घ्यायचो 1-1.5 तासात. 8 वाजता न्यूजपेपर यायचो, फास्टमध्ये ग्लान्स करून घ्यायचो प्रीच्या टायमामध्ये. त्याच्यानंतर जे कोर सब्जेक्ट आहे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी हे वाचायचो. पण 1-1 घंटाचा शेड्यूल असायचा माझा. अच्छा. 1 घंटा बसायचा, 5 मिनिटं बाहेर जायचं, वॉक करायचं, परत यायचं, 1 घंटा बसायचं असं. 1 वाजता जेवायला जायचो, त्याच्यानंतर नॅप घ्यायचो, त्याच्यानंतर परत 1-1 घंटाचा शेड्यूल. आणि मी 2 सब्जेक्ट करायचो 1 वीकमध्ये. तर हीच सेम रुटीन, असं वेगळं काहीच नाही. फक्त संध्याकाळी 6च्या नंतर मी सीसॅटला टाइम द्यायचो अच्छा. प्रीच्या टायमाला. मेन्सच्या टायमाला हे सगळं वेगळं होतं. तुम्ही लेट नाईट स्टडी करतात आणि ओके. थोडंसं उशिरा उठतात. कारण की जो टास्क होता तुम्हाला पेपर लिहायचा होता तो पूर्ण करूनच तुम्ही रूमवर जातात. बरोबर. आणि मेन्सला एकदम एक्झॉस्टिव्ह, कारण की प्रीला इनपुट इक्वल टू आउटपुट नाहीये. तुम्ही 2 घंट्यात काय मॅनेज करतात, कॉमन सेन्स, तुमच्या डोक्यात ते ट्रिक्स, लॉजिक्स येतं का नाही, ते वेगळा गेम आहे. पण मेन्समध्ये इनपुट इक्वल टू आउटपुट आहे. जेवढा जास्त अभ्यास करणार आणि तुमची प्रॅक्टिस आहे लिहिण्याची 3 घंट्यात पेपर पूर्ण करण्याचे, तेवढं दाबून तुम्ही तो पेपर लिहिणार. आणि जेवढा दाबून पेपर लिहिला, मी पाहिलेले पोरांना भरभरून मार्क आलेले आहेत. मलाही GS2ला 118 आलेले आहेत. म्हणजे डोक्यात माझं तेच होतं, पेपर भरून लिहायचा आणि तो येतो, त्याचा रिझल्ट येतो. अच्छा. आणि पेपर भरून लिहिण्यासाठी ते डोक्यात पण असावं लागतं. येस. नाही तर विद्यार्थी म्हणायचे काही नाही, आपलं ग्रॅज्युएशनचे पेपर जशी लिहितो, लिहायला सुरुवात केली की भरा पेपर. त्यामुळेच मी म्हटलं की मेन्स इज इनपुट इक्वल टू आउटपुट. Output. जितकं तुम्ही इनपुट घ्याल, अभ्यास कराल, लिहाल, तितकं तुम्ही आउटपुट द्याल. बरोबर. प्रॅक्टिस मेन्समध्ये. आणि इंटरव्ह्यू परत वेगळाच गेम आहे. जितकं तुम्ही इंग्लिशमध्ये, जर तुमचा इंटरव्ह्यू तर इंग्लिशमध्ये डिस्कशन कराल, जितकं अनालिटिकल आहे, तुम्ही प्रॉपर पीअर ग्रुप सोबत डिस्कस कराल किंवा मॉक इंटरव्ह्यू द्याल किंवा टॉपरचे इंटरव्ह्यू बघाल किंवा न्यूज अनालिसिस कराल, तेच
अगदी बरोबर. आता तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होते किंवा तुमचा रिझल्ट आला, तोपर्यंत घरी माहिती होतं तुम्ही काय बनणार आहेत किंवा काय तुम्ही कशाचा अभ्यास करताय वगैरे? घरी 2024ला ज्यावेळेस मेन्स दिली त्यावेळेस कळालं होतं त्यांना, की हा युपीएससीचे मेन्स वगैरे देतो. युपीएससी एक चांगली एक्झाम आहे, याच्यातून कलेक्टर, आय-पी-एस होता येतं. तेवढं 24लाच कळालं त्यांना. पण ती मेन्स नाही झाले तर त्यांना सांगितलं नाही झालं पास. मग त्यांनी काही विचारलं नाही मला. पण 25ला मी खूपच सिक्रेट ठेवलं. कोणाला सांगितलं नाही मी इंटरव्ह्यू अच्छा. दिलाय, मेन्स दिलीये. माहीतच नव्हतं. कोणाला सांगितलं नाही घरी. बरं. हा देतोय पेपर, झालाय पेपर, होईल पुढच्या महिन्यात पेपर आज सांगायचो. आणि ज्यावेळेस मी घरी गेलो तर मग घरच्यांना असं कळालं, की 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, कसं काय आलं? मग त्यावेळेस सांगितलं होतं काही नाही आता पेपर वगैरे झाले, रिझल्ट वगैरे येईल, जाईल आरामात. आणि ज्या दिवशी विचारलं त्याच दिवशी रिझल्ट आला. तेच. क्या बात आहे. मग रिझल्ट आल्याच्या नंतर काय जल्लोष कसा होता? जल्लोष तर सगळ्यात जास्त खुशी तर पाहिले मी जे मित्र होते जवळचे, ज्यांनी मला खूप जवळून बघितलं होतं. आपण डिप्रेशनमध्ये कोणाला कॉल करत नाही. आई-वडील शिक्षित आहे. त्यांना तर सांगू नाही शकत, बरोबर. की काय चाललंय, काय काय चाललंय? होतंय नक्की? मित्रांना सांगू शकतो, की यार असं-असं होतंय. अरे एकदम फसल्यासारखं वाटतंय, बाहेर पडता येत नाहीये. काय करू? मग ते सांगायचं बिकॉन तू लय क्लोज आहे. मग तोच ते मित्र motivation. सगळे आले, की बघ म्हटलं होतं की नाही, झालं ना शेवटी म्हटलं झालं. बरोबर. पण होतं शेवटपर्यंत तेच. मग पास झाल्यावरती तर सगळेच येतात. ते तर सगळेच येतात. ते आता काय आता 8 वर्ष ही जगाची रीत आहे. येस 8 वर्षापासून जी मुलगी माझ्यासोबत आहे, जी वयानं माझ्यापेक्षा मोठी आहे, ज्याला घरचे किंवा बाहेरचे लोकं नाव ठेवत असतील, की किती दिवस त्या मुलासोबत म्हणजे लग्न करायचं करून घ्या. तर कधी पास होणार आहे तू? बरोबर. पत्राचं घर आहे त्याचं. म्हणजे सगळ्या गोष्टी होत्या ना, तर मग मला तेही टेन्शन यायचं. पण ज्यावेळेस पास झालो ना, मग ते एक टेन्शन संपलं बाबा आता कोणी नाव नाही ठेवणार. आणि आता त्याच मुलीला म्हणतात, की नशीब काढलं तू, खूप मोठ्या घरी जाणार आहे. आपल्या पुऱ्या परिवारात तर असं कोणी नाहीये. बरोबर. नाही शेवटी खरं तर त्यांना मानलं पाहिजेत कारण एवढे दिवस वाट पाहणं आणि तुम्ही सांगितलं की तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असताना हां. देखील तुमच्यासाठी थांबले हे सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि सुरुवातीला जसं म्हणलं की हे अनिश्चित क्षेत्र आहे, याच्यात कोणीच सांगू शकत नाही. हो. म्हणजे तुम्ही प्रिलिम्स देताय, मेन्स देताय, इंटरव्ह्यू देताय, पण आउटपुट शेवटी काय येईल येस. हे कोणीच सांगू शकत नाहीत. आज तुम्ही यशस्वी झालात म्हणून आज दिले तुमचे हितचिंतक होते, तुम्हाला मदत करणारे होतेच. परंतु जसं विचारलं की ज्या दिवशी रिझल्ट येतो ती जगाची रीत आहे. प्रत्येकजण तो आपला होऊन जातो. तर ठीक आहे. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगाल एक मेसेज की आज तुमच्याकडे पाहून बरेच युवक किंवा बरेच पालक त्यांचे पाल्य तुमच्याकडे येत असतील आणि येतातच येस. हे गृहीत धरूनच येतातच की माझ्याही मुलाला युपीएससीचं प्रिपरेशन करायचं, एमपीएससी करायची किंवा मुलं म्हणत असतील मला करायचंय, काय सांगतात त्यांना? व्यवस्थित रिझल्ट आल्याच्या नंतर अशी मी पालक बघितले 10वीची मुलीचं 10वी झालंय आणि ती म्हणते की मला आय-ए-एस व्हायचंय. Exactly. तर युपीएससी, एमपीएससी खूप अनप्रेडिक्टेबल आहे. आज पॅटर्न वेगळा आहे, उद्या पॅटर्न वेगळा आहे, परवा पॅटर्न वेगळा आहे. माहित नाही आपल्याला काय. तर आपलं एक स्वतःचं करिअर बघून घ्या. 11वी-12वीला चांगला अभ्यास करा. नीट, जे-डबल-ई किंवा चांगला एक प्रोफेशनल कोर्स घ्या. जेणेकरून आपला प्लॅन बी रेडी राहील. आणि जर आपला प्लॅन बी सिक्युअर आहे, तर आपल्याला अभ्यास करताना कधीच टेन्शन येणार नाही. Yes. तुम्ही आय-आय-टीचे, मुंबईचे, आय-आय-टी मुंबई किंवा एमबीबीएस, एम्सचे किंवा नॉर्मल एमबीबीएस जरी असले, तर डोक्यात आहे ना, की यूपीएससी नाही झालं, तर मी एक प्रोफेशनल कोर्स आहे माझा. बरोबर. इकॉनॉमिक सोर्स आहे. प्लॅन बी आणि मेंटली पण तुम्ही फ्रेश राहता ना मेंटली त्यावेळेस. पण ज्यावेळेस तुम्ही मेंटली फ्रेश आहे ना सर, तर तुम्ही लवकर त्या गोष्टी करतात. ज्यावेळेस डोक्यात टेन्शन आहे, अच्छा पुढच्या महिन्याचा रेंट कुठून आणायचंय किंवा नाही झालं तर काय करू मी? मग अभ्यास होणारच नाही. कसं होईल तेच प्रेशर अर्धा वेळ तर त्याच्यातच जातोय. तर मग मला तेच म्हणायचं की युपीएससी, एमपीएससी या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत. कॉम्पिटिटिव्ह याच्यामध्ये जो कॉम्पिटिशनमध्ये एज घेईल तो पुढे जाईल. मग ते कोणतेही असो, तो चांगल्या घरचा असो, गरीब घरचा असो, ज्याच्याकडे एज आहे, मग तो अभ्यासात असो की इकॉनॉमिकलमध्ये असो, म्हणजे त्याला स्ट्रगल करताना इझी जाईल. स्ट्रगलच नाहीये, फक्त बसायचंय, अभ्यास करायचंय किंवा एखाद्याचं स्ट्रगल आहे, पण तोही बसतोय, अभ्यास करतोय, तर ते दोघं कॉम्पिटिटर आहे. पण जो बरोबर. टिकून राहील, ज्याचे मेंटली, फिजिकली आणि इकॉनॉमिकली बी तो एकदम स्टेबल राहील, करू शकतो, तर तो करू शकतो. जसं मला स्कॉलरशिप आली म्हणून मी इकॉनॉमिकली स्टेबल होतो. येस. माझ्या पाठीमागं काही लोक होते, व्यक्ती होते, जसे मी सांगितलं की लाईफ पार्टनर होती. एक मेंटल स्टॅबिलिटी होती. एक म्हणायचे की चल तुझं बीएससी ॲग्रीकल्चर आहे, माझं फॅशन डिझायनर आहे, काही ना काही तर करून घेऊ. बरोबर. आणि आई-वडील असे होते, त्यांना वाटतच होतं, हा चांगलंच करणार आहे काहीतरी चांगलंच होणार आहे. व्यसन नाही, ना वाईट गोष्टीत नाही. अजूनपर्यंत कोणी वाईट याच्याबद्दल बोललेलं नाही, की आपण बघितलंच नाहीये.
तर मग आईवडिलांनी असं काही विचित्र वाटलंच नाही की हा कधीपर्यंत करतो, की वाईट व्यसन जाईन, की दिल्लीला जाऊन फालतूपणा करतोय. त्यांना वाटत होतं करून, पण कधी होईल हे माहीत नव्हतं. पण बरोबर. तोपर्यंत स्वतःचं तेच म्हणलं कॉम्पिटिटिव्ह आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. स्वतः स्टेबल राहून जर तुम्ही करत असाल, तर करा. बरोबर. कारण की स्टॅबिलिटी इज इम्पॉर्टंट. तुम्ही मेंटली स्टेबल नाहीये तर कसं होईल? एक्झॅक्टली. अभ्यास करताना तुम्ही इथं अभ्यास करताय आणि तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे आहे. किंवा तुम्ही उपयोग ते नाही. पॅटर्न इव्हॉल्विंग पॅटर्नला अडॅप्टच करायला तयार नाहीये. दरवर्षी पॅटर्न यूपीएससीचा ह्या वर्षीचा पेपर बघितला आपण. आता हा पॅटर्न जर नाही आपण ॲक्सेप्ट केला किंवा अंगीकारला, तर मग आपण ते कॉम्पिटिशनमध्ये बाहेर आहेत. बरोबर. निश्चित याचा विचार त्या पालकांनी पण करणं गरजेचं आहे. आणि Yes. खरंच हा खूप चांगला मेसेज आहे तुमच्याकडून. कारण आज 8वी, 9वी, 10वीचे मुलं मुली असतात त्यांच्या पालकांना वाटतं किंवा त्यांना पण वाटतं अर्थात स्वप्न पाहिलं पाहिजेत. पण मग त्यांचा प्रश्न असतो मग आम्ही कला शाखेत जातो किंवा आर्ट शाखेत जातो, मुक्त विद्यापीठात ऍडमिशन घेतो, तयारी करतो. आता तुम्हाला पेपर लिहायचा आहे. त्याचा खरंच कारण हा खूप मोठा प्रश्न आहे की कॉलेज न करता डायरेक्ट स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, तिकडे फक्त पेपर जाऊन लिहायचा. आज तुम्हाला रिटर्न पेपर द्यायचा आहे. याचा पण विचार कुठेतरी करणं गरजेचं आहे. ते जे म्हणतात की आज मला युपीएससी करायची, पण त्यांना 6 वर्षानंतर युपीएससी द्यायची. एक्झॅक्टली. त्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह ऑप्शनल असतो नसतो, सीसॅट असतो नसतो, जीएसचे काय चेंज होतात. पण तुम्ही पहिले करिअर तर सिक्युअर करून घ्या. बरोबर. ज्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी येईल तुम्ही करू बरोबर. शकता. तो प्लॅन बी जर तुमच्याकडे असेल तर भविष्यात तुम्ही ते स्टेबल राहून अभ्यास करू शकता. Yes. देखील पॉडकास्टमध्ये शेवटचा प्रश्न विचारतो हम्म. की मोटिवेशन काय होतं या सगळ्या गोष्टींमध्ये? माझ्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन होतं आई वडील, की सर मी बघितलंय फाटक्या बनेलीवरती दुसऱ्या शेतात वडिलांना काम करताना अपंग असूनही माझ्या आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची, जेणेकरून मला टेन्शन नाही यावं. बरोबर. माझ्या आयुष्यात पैशाची किंवा घराची किंवा काहीच टेन्शन अडचण नाही यावं म्हणून ते कष्ट करायचे. आणि माझ्या डोक्यात ते होतं आता काम केलं ना याच्यानंतर काम नाही करू द्यायचं. आणि ठीक आहे 26व्या वर्षी मी झालोय, खूप मोठी गोष्ट आहे माझ्या खूप मोठी गोष्ट परिवारासाठी. आहे. माझ्या परिवारातला मी पहिला विद्यार्थी आहे ज्याने शिक्षण घेतलं. अच्छा, शिक्षण घेणारच पहिले पहिलं आहे माझ्या परिवारात, फॅमिलीमध्ये. आई वडील दोन्ही अशिक्षित आहे, सावत्रही अशिक्षित आहे, सावत्र बहीणही अशिक्षित आहे. माझ्यानंतर माझा लहान भाऊ, तोही खूप कष्ट करायचा. ज्या दिवशी माझा रिझल्ट आला त्याच्या काही दिवसापूर्वी त्याचाही रिझल्ट आला, तोही आसाम रायफलमध्ये सिलेक्ट झाला. क्या बात आहे. तर असं झालं म्हणजे सगळे लोक म्हणायचे की यार आई वडिलांनी कायच पुण्याई केली. खरं पुण्याई त्यांचीच आहे. आम्ही त्यांच्याकडे बघायचो, ते कष्ट आमच्याकडनं म्हणजे बघावलं जायचं नाही. कधी हे कष्ट सांगतात. ग्रेट. आणि ज्या दिवशी झालं ना सर, खरं सांगतो, ज्यावेळेस आमच्या जिल्ह्याचे खासदार आमच्या घरी आले, माजी मंत्री घरी आले, त्यांनी सेम शब्द बोलले की आई तुमच्या पोटी हिरे जन्माला आलेत. बरोबर. ते कोणतं तरी ते म्हटलं ते पुत्र असावा असा ज्याचा तिन्ही लोक झेंडा, म्हणजे ते असं Yes, काहीतरी yes, बोलले. ते मग ते ऐकून आई म्हणजे अश्रू वगैरे आले. तर त्यावेळेस कळालं की आपलं सार्थक झालं. Yes. आई वडीलही म्हणले की नाही आमच्या मुलांनी काहीतरी कमवलंय. आणि नाव झालंय आई वडिलांचं की सालदाराचा मुलगा सुपर क्लास 1 ऑफिसर झाला. कधी अपेक्षाही केल्या नसतील कधी किंवा त्यांनी तो विचारही कधी केला नसेल त्यांनी. स्वप्नातही विचार केला नव्हता. बरोबर. म्हणजे अर्थातच आज साधं तलाठ्याकडे जायचं असेल तरी चारदा विचार करतं माणूस, Yes. कोणी ओळखीचा आहे का तिथं तलाठ्याला जायचंय. आज तुम्ही जगातली सगळ्यात मोठी परीक्षा देऊन आज तुम्ही अधिकारी झालात. जसं तुम्ही सांगितलं की रिझल्ट आला त्यावेळेस तुम्ही सांगितलं की मी मोठा साहेब झालोय. हो. आणि निश्चितच त्यांच्यासाठी मोठा या शब्दाला किंमत नाही, साहेब झालो या शब्दाला Yes. खूप मोठी किंमत आहे त्यांच्याकडे, आणि तुम्ही करून दाखवलं. अर्थात त्यांचा तुम्हाला सपोर्ट होता, त्यांचा विश्वास तुमच्यावरती होता सगळ्यात महत्वाचं, आणि परिस्थितीची तुम्हाला जाणीव होती. तेच तुम्ही मोटिवेशन म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घेऊन गेलात, हा गाडा तुम्ही हाकला आणि आज शेवटी ही रेस तुम्ही जिंकलेला आहात. नक्कीच खरं तर तुमचा हा प्रवास भरपूर विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन देऊन जाईल. कारण आज आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही, सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह असताना तुम्ही सकारात्मक विचार करत गेला आणि सगळ्या गोष्टी सकारात्मक होत गेल्यात. की आजच्या या पॉडकास्टमधून विद्यार्थ्यांना निश्चित एक सकारात्मक दिशा मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ती काय मुख्य परीक्षा असेल, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, ह्या सगळ्या गोष्टींची जी काही माहिती दिली याच्यातून आता हे थोडेसे जागे होतील. कारण जी भीती होती ती भीती दूर होणं खूप गरजेचं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण वास्तवकट्ट्यावरती मांडल्यात, आपण वास्तवकट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, आपला प्रवास सांगितला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सर, थँक्यू सो मच.